नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या केकचे टॉपर्स सांगणार आहे। चॉकलेट गनाशची रेसिपी सांगणार आहे। तर कशा प्रकारे मी चॉकलेट गनाश बनवलं, चॉकलेटचे टॉपर्स बनवले आणि पेपर्स टॉपर्स पण मी घरीच बनवले आहेत, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे केक हवे असतील बनवून तर मी ऑर्डर्स पण घेते, फक्त परभणीमध्येच। तर त्यासाठी मला इंस्टाग्रामला DM करा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन फॉलो करायला पण विसरू नका। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओ बघूया। इथे मी 400 ग्राम डार्क कंपाऊंड घेतलेला आहे। डार्क कंपाऊंडचं अख्खं पॅकेट पूर्ण मी इथे चॉप करून घेणार आहे। हे डार्क कंपाऊंड मी रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे, त्यासाठी हे खूप इझिली चॉप करता येतं। जर फ्रीजमधलं डार्क कंपाऊंड डायरेक्ट चॉपिंग करायला घेतलं तर ते खूप हार्ड जातं चॉपिंग करायला आणि आपलं गनाश जे आहे ते चांगला बनणार पण नाही। त्यामुळे मी हे डार्क कंपाऊंड रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे। सो बघू शकता खूप इझिली असं चॉप होत आहे हे। तर अशा पद्धतीने सर्व चॉकलेट मी व्यवस्थित चॉप करून घेतलं, पूर्ण 400 ग्राम। आता यामध्ये मी थोडंसं म्हणजे 250 ml अमूल फ्रेश क्रीम ॲड करणार आहे। तर अगोदरचं फ्रेश क्रीमचं जे पॅकेट आहे ते मी सर्व कॉर्नर्स असे लूज करून घेणार आहे। फ्रेश क्रीम जे घट्ट असतं ते खाली बुडाला जाऊन बसतं, त्यामुळे असं सर्व पॅकेट लूज करून व्यवस्थित असं शेक करून ते मी पूर्ण पॅकेट 250 mlचं एका पातेल्यामध्ये काढून घेतलं। आता हे मी थोडंसं गरम करून घेत आहे। गरम करताना गॅस बारीक ठेवायचा आणि ते सतत ढवळत राहायचं, जेणेकरून खाली ते बुडाला असं लागणार नाही। व्यवस्थित असं गरम करून घेतलं, ते जेवढं घट्ट आहे ते पूर्ण असं पातळ होऊन जातं, मेल्ट होऊन जातं ते। त्यामुळे गॅसवरती असं व्यवस्थित बारीक गॅसवरती सतत ढवळून घेतलं, बघू शकता इथे। तर आता हे मी गॅस बंद करून खाली घेणार आहे पातेलं आणि त्यामध्ये आपण जे पूर्ण डार्क कंपाऊंड जे चॉप केलेलं आहे ते मी त्यामध्ये टाकणार आहे। अशा पद्धतीने सर्व चॉकलेट मी त्यात ॲड केलं आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे। त्यासाठी मी इथे डबल बॉयलर मेथड यूज केलेली आहे। तर ती कशी, तर आधी मी गरम पाणी घेतलं पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये हे चॉकलेटचं पातेलं ठेवलं आणि व्यवस्थित असं सर्व मेल्ट करून घेतलं। एवढी काळजी घ्यायची की ते पातेल्यातलं पाणी हे चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये नाही आलं पाहिजे, जेणेकरून आपला गनाश खराब होणार नाही। तर इथे हे आपला गनाश रेडी झालेला आहे। हे मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे, ते रेकॉर्ड करायचं राहून गेलं, जेणेकरून त्यातले जे छोट्या मोठ्या गाठी असतील त्या येणार नाहीत। तर अशा पद्धतीने सर्व गाळून थंड करून घेतलं आणि सर्वात मोठ्या साईजची जी पायपिंग बॅग असते ना, ती अशी मी एका छोट्या भरणीमध्ये टाकली आणि हे पूर्ण गनाश आपलं रेडी झालेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं व्यवस्थित। आता हे सेट करायला बाहेरच ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही। फ्रीजमध्ये ठेवाल तर ते खूप हार्ड होऊन जाईल, आपल्याला केकवर आयसिंग नाही करता येणार। त्यामुळे हे मी एक दिवस एक रात्र पूर्ण अशा पद्धतीने बाहेर ठेवून दिलं सेट करायला। हिवाळ्यामध्ये ते एका दिवसामध्ये म्हणजे पूर्ण दिवसभरात सेट होऊन जातं थंडीमुळे। उन्हाळ्यामध्ये थोडंसं त्याला सेट व्हायला जास्त टाईम लागतो। तर अशा पद्धतीने मी हे सर्व चॉकलेट जे आहे ते सेट करून घेतलं। आपलं गनाश इथे एकदम रेडी झालेलं आहे। मध्ये मध्ये माझा छोटा मुलगा मला विचारत होता, हे काय आहे, कसं करायचं, काय करायचं त्याची बडबड चालू होती। सर्व त्यालाच करायचं असतं, त्यामुळे तो मी केक बनवताना नेहमी शेजारी असं थांबलेला असतो, हे देऊ का, ते देऊ का, चालू असतं त्याचं। इथे पण त्याचं तेच चालू होतं। मग इथे मी रबर बँड लावून व्यवस्थित असं सेट करून घेतलं पूर्ण चॉकलेट, बघू शकता तुम्ही। आता हे मी एक दिवस आणि रात्र पूर्ण म्हणजे 24 तासासाठी मी हे असंच ठेवणार आहे। इथे मी
केकचे टॉपर्स बनवलेत, ते मला चॉकलेटमध्ये डिप करून घ्यायचे म्हणून इथे मी थोडंसं डार्क कंपाऊंड परत घेतलं. डबल बॉयलर मेथडच करणार आहे इथे डायरेक्ट. तर अशा पद्धतीने मी सर्व चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. केकचा बेसचं जे टॉपचा लेअर असतो, जे आपण कट करून फेकून टाकतो, त्याचा यूज नाही करत, ते मी इथे यूज केलेलं आहे. फेकून न टाकता त्याचे मी टॉपर्स तयार केलेलं आहे. इथे मी जे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे ते मी जे केकच्या बेसचे जे टॉपर्स तयार केले ते या चॉकलेट मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये डीप करून घेत आहे व्यवस्थित असं. हे टॉपर्स मी फॉन्डंटचे जे कटर असतात त्याने तयार करून घेतलेले आहेत. इथे मी फोक बॉल वगैरे नाही यूज केला. मी डायरेक्ट ते बेसचे गोळे केले आणि ते व्यवस्थित असं या चॉकलेटमध्ये डीप करून घेत आहे. आणि हे मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे 10 मिनटासाठी. माझा केक रेडी आहे तिकडे, पण हे सेट झाल्यानंतर डायरेक्ट मी केकवर अप्लाय करणार आहे. तर इथे मी हे सर्व व्यवस्थित असं चॉकलेटमध्ये डीप करत आहे आणि एक्स्ट्रा चॉकलेट जे आहे ते मी स्ट्रॉने काढून घेत आहे, जेणेकरून ते जास्त हार्ड पण होणार नाही आणि टेस्ट पण छान लागेल. जास्त डार्क चॉकलेट म्हटलं तर थोडंसं कडू कडू लागतं, त्यामुळे मी हे एक्स्ट्रा चॉकलेट काढून घेत आहे. आता यावरती मी गोल्डन डस्ट जे असतं ते अप्लाय करणार आहे. आपला ट्रफल केक असल्यामुळे पूर्ण ब्राऊन कलर असणार आहे, डार्क ब्राऊन कलर. त्यावर गोल्डन टॉपर्स एकदम उठून दिसतील, त्यामुळे मी इथे हे डीप केलेले जे टॉपर्स आहेत ते गोल्डन डस्ट लावून घेणार आहे वरती. तर व्यवस्थित असं सर्व मी काढून घेतलेलं आहे. तर हे जे गोळे तयार केलेत ते पण मी आपल्या केकचे जे वरचा बेस असतो त्यानेच तयार केलेलं आहे. त्याला व्यवस्थित थोडंसं पाणी लावून आपण कणिक जसं मळतो त्या पद्धतीने मळून घेतलं. अशा प्रकारे गोळे तयार करून घेतले. आता इथे गोल्डन डस्ट मी आधी पाणी मिक्स करून लावून घेत होते, पण ते व्यवस्थित दिसत नव्हतं, त्यामुळे आधी डस्ट लावला, मग वरून थोडंसं पाण्याने ब्रश फिरवून घेतला आणि परत त्याच्यावरती डस्ट लावून घेतला. तर ते छान दिसत होतं असं. हे बघू शकता अशा पद्धतीने आधी पाणी लावलं आणि मग डस्ट लावला सर्व कॉर्नर्सला पण. तर इथे मी एक फ्लावर आणि 2 लीफ तयार केले आणि बाकीचे जे आहेत ते बॉल तयार करून घेतले. इथे फोक बॉल पण आपल्याला यूज करता आले असते, गोल्डन किंवा सिल्वर कलरचे, पण कशाला वेस्ट, ते खाण्यात पण येत नाहीत, त्यामुळे मी इथे हे केकचा उरलेला बेसचे गोळे आणि हे टॉपर्स तयार करून त्यावर गोल्डन डस्ट लावला, जेणेकरून ते खाण्यामध्ये पण येईल, फेकण्यात पण जाणार नाही. तर अशा पद्धतीने सर्व मी गोल्डन डस्ट लावून घेतलेला आणि परत याला फ्रीजमध्ये मी ठेवलं ते केकवर अप्लाय करूनच. तर इथे मी आज या व्हिडिओमध्ये सर्व टॉपर्सच तुम्हाला दाखवत आहे. केकचा व्हिडिओ उद्या किंवा परवा मी अपलोड करेलच. त्यामध्ये तुम्हाला केकचा फायनल लुक पण दिसेल. इथे पेपर टॉपर्स पण मी घरीच बनवणार आहे. त्यासाठी मी इथे रेड आणि व्हाईट असे 2 कलरचे रेक्टँगल शेप तयार करून घेतले. व्हाईट कलरचा मी सेंटरचा पार्ट थोडासा कट करून घेतला आणि इथे रेड कलरच्या पार्टवरती मी व्हाईट कलरचा पेपर स्टिक करून घेतलेला आहे. आता त्यावर मी डबल लावणार आहे एकावर एक, जेणेकरून मला थोडीशी हाईट मिळेल. त्यासाठी इथे बघू शकता आधी मी थोडासा टेप कट करून लावला आणि त्यावरती मी परत टेप लावला. डबल टेप यूज करत आहे इथे मी. अशाच पद्धतीने मी सर्व बाजूंनी हे डबल लावून घेतला आणि त्यावरचा कवर काढून त्यावर परत डबल टेप लावला. तर हे सर्व लावून घेऊन त्याच्यावरती मी आता जो आपला व्हाईट पार्ट जो आहे तो स्टिक करणार आहे. व्हाईट पार्ट स्टिक करताना आपल्याला खूप केअरफुली स्टिक करावं लागणार आहे, कारण एकदा का तो स्टिक झाला तर तो परत निघत नाही. निघाला तर तो फाटेल. माझा थोडासा क्रॉस झालेला आहे कॉर्नरचा, थोडासा रेड बघू शकता इथे, थोडंसं रेड असं माझं दिसत आहे. खालचा पार्ट जो आहे किंचित हे झाला. मी ट्राय केला काढण्याचा, पण ते पेपर फाटत होता, त्यामुळे मी राहू दिलं तसंच. मग अशी मी एक रेड कलरची पट्टी तयार करून घेतली
त्याच्यावरती मी 2 पेपर कटआउट लावणार आहे कपल्सचे. हे कटआउट मी गुगलवरतून सर्च केले आणि त्याची प्रिंट मी झेरॉक्स सेंटरवरून काढून आणली आणि घरी असं व्यवस्थित कट करून घेतलं. तर आपली जी रेड स्टिक आपण जी तयार केली त्यावरती मी गर्लचं कटआउट लावून घेतलं. डबल टेपच यूज केला इथे पण. तर अशा प्रकारे मी स्लाईड केलं आणि जो व्हाईट कलरचा जो पार्ट आहे आपला तिथे मी बॉयचा कटआउट स्टिक करणार आहे. तर तिथे मी डबल टेप यूज केला आणि त्या व्हाईट पार्टवरती व्यवस्थित असं ते स्टिक करून घेतलं, जेणेकरून आपला टॉपर रेडी आहे. अजून रेडी नाही, नाव वगैरे टाकायचं आहे मध्ये. तर अशा पद्धतीने मी बॉयचं कटआउट पण इथे स्टिक करून घेतलं व्यवस्थित असं. आणि ते एकदा मी स्लाईड करून पाहिलं तर खूप सुंदर असं टॉपर मी तयार केला. मला खूप आनंद झाला, कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलं आणि ते मला एकदम परफेक्ट असं जमलेलं आहे. याचा मला खूप जास्त आनंद झाला आहे इथे. सो इथे मी पेन्सिलने हॅपी 11th वेडिंग ॲनिव्हर्सरी आहो असं टाकून घेतलं. पेन्सिलने टाकलं जेणेकरून मला वाटलं इथे जागा पुरणार नाही, नाव मोठं होईल, त्यामुळे थोडंसं खोडता वगैरे यावं म्हणून मी आधी पेन्सिलने टाकून घेतलं. मला इथे ग्लिटर पेनने नाव टाकायचं होतं, पण ग्लिटर पेन माझा चालतच नव्हता. त्यातली इंक जी आहे ती संपलेली होती, त्यामुळे मी इथे स्केच पेन वापरत आहे. ग्लिटर पेनचा यूज केला असतं तर नाव अजून छान उठून दिसलं असतं. तर आमची 11th ॲनिव्हर्सरी होती. 11 वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झाले. तर ते मी इथे नाव टाकून घेतलं. सर्व नाव टाकून झाल्यावर हे टॉपर अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. तुम्हाला जर हा केक हवा असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन मला फॉलो करायला विसरू नका. आणि केकचा पूर्ण व्हिडिओ मी 1-2 दिवसात अपलोड करेल. व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा. तर मग आवडले ना केकचे टॉपर्स? मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला टॉपर्स आवडले असतील. आणि आपण चॉकलेट ट्रफल केक बनवणार आहोत, तो पण व्हिडिओ मी 1-2 दिवसात अपलोड करेलच. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.